नमस्कार. आपल्या या सत्राची सुरुवात आपण प्रार्थनेने करूयात. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांतीः. त्यासारखेच पुन्हा आपण अष्टांग हृदयाच्या सूत्रस्थानाच्या 12व्या अध्यायांची सुरुवातीच्या काही सूत्रांची संथा ही आपण ऐकूयात. तुम्ही तुमच्या तुमच्या ठिकाणी एक ओळ ऐकून पुनश्च ती शुद्ध प्रकारे म्हणण्याचा प्रयत्न करा. द्वादशोऽध्यायः अथातो दोषभेदीयाध्यायं व्याख्यास्यामः इति स्माहुरात्रेयादयो महर्षयः पक्वाशयकटीसक्तिश्रोत्रास्थिस्पर्शनेन्द्रियं स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः नाभिरामाशयस्वेदो लसीकारुधिरं रसः दृक्स्पर्शनं च पित्तस्य नाभिरत्र विशेषतः उरः कण्ठशिरःक्लोम परवाण्यामाशयो रसः मेदोघ्राणं च जिह्वा च कफस्य सुतरामुरः प्राणादिभेदात् पञ्चात्मा वायुः प्राणोऽत्रमूर्धकः उरः कण्ठचरो बुद्धिरुथयेन्द्रियचित्तदृक् ष्ठीवनक्षवथूद्गार निःश्वासान्न प्रवेशकृत् उरस्थानमुदानस्य नासानाभिकलांश्चरेत् वाक्प्रवृत्तिप्रयत्नोर्जा बलवर्णस्मृतिक्रियः व्यानोरुधिस्थितः कृत्स्नदेहचारी महाजवः गत्यपक्षेपणोत्क्षेपनिमेषोन्मेषणातिकाः प्रायः सर्वः क्रियास्तस्मिन् प्रतिबद्धः शरीरिणाम् समानोऽग्निसमीपस्थः कोष्ठे चरति सर्वतः अन्नं गृह्णाति पचति विवेचयति मुञ्चति अपानोपानगश्रोणि बस्तिमेढ्रोरुगोचरः शुक्रार्तवशकृन्मूत्र गर्भनिष्क्रमणक्रियः ठीक आहे, आपण आपल्या सत्राला सुरुवात करूयात. मी टीका शेअर करतो. आपण जे काही या अध्यायातलं सूत्र क्रमांक 1 आहे, पद्यसूत्र ज्याला म्हणूयात, ते आपण काल वाचलं होतं. तत्पूर्वीच जे काही सगळं गद्यसूत्राचं विवरण आहे हे सगळं रेकॉर्ड करून सगळ्यांना ऍक्सेस दिलेला आहे. सर्वांनी ते काल ऐकलं असेल किंवा काल जे ऐकू शकले नसतील त्यांनी आज दिवसभरात ऐकलं असेल. मी त्याची पुनरुक्ती करत नाही. आपण पहिल्या सूत्राच्या अध्ययनाला पुन्हा सुरू करूयात. सूत्र एकदा पुन्हा वाचतो.
पक्वाशय कटी सक्ती श्रोत्रास्थी स्पर्शनेन्द्रियम स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः. याचा आपण अर्थ पाहिला होता की जे काही सगळ्या पहिल्या हे जे काही सूत्र आहे त्याच्या पहिल्या ओळीमध्ये एक मोठा सामासिक शब्द आहे, त्याच्यामध्ये अनेक शब्द हे एकत्र जोडून एक सामासिक शब्द तयार केलाय. आणि ते सगळं काय दर्शवतंय तर वातस्य स्थानम, वातस्य षष्टी एक वचन, स्थानम वाताचे स्थान, पक्वाशयापासून ते स्पर्शनेंद्रियापर्यंत हे सगळी वाताची स्थानं आहेत. आणि मग त्यातून सुद्धा काही विशेष वेगळं स्थान हे ते उर्वरित सूत्राद्वारे सांगत आहेत. तत्रापि पक्वाधानम विशेषतः, तत्रापि या स्थानांमध्ये सुद्धा, यांच्यापैकी सुद्धा पक्वाधानम विशेषतः काय, वातस्य स्थानम. याला आपण पाहिलं होतं की अनुवर्तन करणं, जेव्हा एखाद्या वाक्यातले पद हे अपुरे वाटतात, त्यातलं कर्म किंवा अन्य प्रकारचे जे काही वाक्यरचनेला आवश्यक अंश असेल हा अपुरा वाटतो, तेव्हा अलीकडच्या वाक्यातनं त्याचं यथायोग्य अनुवर्तन करून घ्यायचं, कॅरी फॉरवर्ड करायचं, असं आपल्याला खूप वेळा करायला लागतं. ते आपण काल पाहिलं होतं की त्याप्रमाणेच तत्रापि पक्वाधानम विशेषतः वातस्य स्थानम, हे इथं लक्षात ठेवायचं की पक्वाधान हे वाताचं विशेष स्थान आहे. आता इतकी साधी माहिती समजून आपण साक्षात टीकेला सुरुवात करूयात आणि टीकेचं अध्ययन करता करता आपण या सूत्राच्या बद्दल अधिक जाणून घेऊयात. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा सर्वांग सुंदरा टीका. पक्वाशयादी वातस्य स्थानम. पक्वाशय इथपासून पुढे जी सर्व आहेत ती काय आहेत, वाताची स्थान आहे. तत्रापि, तत्रापि या शब्दांचा अर्थ कसा घ्यायचा, षड्विधे स्थाने. षड्विधे स्थाने, अरुण दत्त इथं स्थानांची गणना करतो. पक्वाशय कठी सक्ती अशी एकूण 6 स्थानं ह्या सूत्रात सांगितलेली आहेत. आणि त्या षड्विधे स्थाने ह्या दोन्ही विभक्त्या कोणत्या शब्दांच्या, सप्तमी. या 7 स्थानांमध्ये विशेषेण विशेषत्वाने पक्वाधानम स्यात्. वाताचं विशेष स्थान कोणतं आहे, पक्वाधान आहे. म्हणजे ही सर्व स्थानं असून सुद्धा वात हा जिथे विशेषत्वाने उपस्थित असतो हे सगळ्यात महत्वाचं स्थान म्हणजे पक्वाधान. आता पक्वाधान म्हणजे तरी नक्की काय हे आपल्याला पुढं या टीकेमध्ये बघायला मिळतं. बघा, अन्नम पक्वम आधीयते स्थाप्यते अस्मिन इति पक्वाधानम पक्वाशयः. म्हणजे अर्थ काय घ्यायचा, अन्नम कशा प्रकारचं अन्न, पक्व. बघा मूळ शब्द तुम्ही पक्वाशय शब्द घ्या किंवा पक्वाधान शब्द घ्या, दोघांचा अर्थ एकच अभिप्रेत आहे. त्याच्यामध्ये जो सामासिक शब्द आहे त्यातलं पहिलं पद आहे पक्व. काय पक्व तर अन्न पक्व. म्हणून अरुण दत्त म्हणतो की अन्न हे जेव्हा पक्वावस्थेमध्ये येतं तेव्हा ते ज्या ठिकाणी त्याचं आधीयते, आधीयते स्थाप्यते, त्याची स्थापना केली जाते. स्थापना म्हणजे काय की ज्या ठिकाणी त्याची उपस्थिती असते, ते लोकेटेड असतं, जी त्याची जागा असते. थोडक्यात काय की पक्व अन्नाची जी जागा त्याला म्हणायचं पक्वाधान. अन्नम पक्वम आधीयते, आधीयतेचा अर्थ काय सांगितलं अरुण दत्तांनी, स्थाप्यते, जिकडे त्याची स्थापना असते, स्थापना होते. अस्मिन, आता अस्मिन हे झालं सप्तमी एकवचन रूप. अस्मिन ह्याच्यात, ह्याचा अर्थ होतो ह्याच्यात, त्याला इति पक्वाधान म्हणा. म्हणजे पुन्हा तोच की ज्यामध्ये पक्वान्नची स्थापना होते ते पक्वाधान, ज्यालाच पक्वाशय असं म्हटलेलं आहे. आता ही जी आम्हाला विशेष माहिती या सूत्राद्वारे कळते की वाताच्या सर्व स्थानांपैकी पक्वाशय हे वाताचं विशेष स्थान आहे. त्याचं रेलेव्हन्स काय, प्रयोजन काय हे आम्हाला कळल्याने आमच्या वैद्य म्हणून व्यवहारामध्ये काय फरक पडणार आहे तर अरुण दत्त म्हणतो की खूप मोठा फरक पडणार आहे. तो म्हणतो अतः एव वाते बस्ती ही उपक्रमः प्रधानः उक्तः मूलापकर्षणात. अतः एव म्हणूनच वाते, वाते म्हणजे काय, वातेचा अर्थ शब्दशः होतो वातामध्ये, पण इथं अर्थ घ्यायचा वात प्रकोप असताना, म्हणजे वात वाढलेला असताना. अतः एव म्हणूनच वात वाढलेला असताना बस्ती ही उपक्रमः प्रधान उक्तः. एक फक्त इथं मी काल सांगायचं राहिलं की जे तुमच्या समोर मी डिस्प्ले केलेली आहे सटीक व्हर्जन अष्टांग हृदयाची, त्याच्या पीडीएफ मध्ये असं घोळ आहे की
जे काही अनुस्वार आहेत आणि विसर्ग आहेत ते बहुतांशी तिकडून लुप्त गायब झालेले आहेत. म्हणजे आता बस्ती उपक्रमानंतर उपक्रम हा इथं विसर्ग पाहिजे, तो तिथं नाहीये. प्रधान उक्ता तो विसर्ग पाहिजे, तिथं नाहीये. म्हणून मी सगळ्यांना एकदा पुनश्च विनंती करतो की शक्यतो हार्ड कॉपी मधली जी आपली सटीक अष्टांग हृदय आहे ते तुम्ही समोर घेऊन बसा, किंवा ते कोणाकडून तरी त्याचं नसेल तुमच्याकडे आता तर फोटो काढून घ्या. कारण वाचताना त्यातल्या काही ज्या शब्दांमधले बारकावे आहेत हे मिस होऊ शकतात. ही या पीडीएफ ची मर्यादा आहे. त्यामुळे हे करा. शक्य झाल्यास मी या पूर्ण अध्यायाची योग्य प्रकारे पीडीएफ ही ग्रुपवर टाकण्याचा प्रयत्न करतोच. पण तुर्तास तुम्ही अन्य कोणत्या तरी माध्यमातून वेगळा ग्रंथ रेफर करा, किंवा जर तुमच्याकडे आता त्या प्रकारचं कोणतेही साधन उपलब्ध नसेल तर मी काय प्रकारे उच्चार करतोय ह्याच्याकडे लक्ष ठेवून तुम्ही समोरचं वाचा. उच्चारांकडे लक्ष दिल्यास तुम्हाला समोरच्या गोष्टींमधल्या चुका या समजतील, ज्या काही प्रिंटिंग मिस्टेक आहेत त्या. ओके. पुन्हा आता हा एव म्हणूनच वाते वातामध्ये किंवा वात वाढलेला असताना बस्ती उपक्रमाः प्रधानः उक्तः. बस्ती हा उपक्रम प्रधान सांगितलेला आहे. कुठं सांगितलेला आहे? पहिल्याच अध्यायामध्ये. बस्तीर्विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु. ज्या काही ह्या मी म्हटलं ना की तुम्हाला ह्या प्रकारची रचना ही ग्रंथामध्ये सर्वत्र पाहायला मिळेल, की मागच्या गोष्टींचा संदर्भ पुढे देणं, त्यातनं कनेक्शन एस्टॅब्लिश करणं, आणि मग ज्याला आपण काल बघितलं की सूत्र ते सर्वत्र प्रधान्यते ही सर्वत्र त्याचा विस्तार बघायला मिळणं. अशा प्रकारे हे वारंवार आम्हाला टीकांच्या मदतीने समजून घेता येतं. म्हणजे काय, बस्ती ही वाताची श्रेष्ठ चिकित्सा काय आहे याचं सगळ्यात सोपं उत्तर हे आम्हाला इथं मिळतं. कारण बस्तीचं कार्य कुठे होतं? अर्थात पक्वाशयावर. गुदद्वारामधून आपण जेव्हा औषधी पक्वाशयात प्रविष्ट करतो तेव्हा होतं काय, पक्वाशय हे वाताचं विशेष स्थान आहे. आणि बस्ती जी काय औषधांचा संयोग आहे हा साक्षात त्या वाताच्या विशेष स्थानी पक्वाशयामध्ये जातो, प्रविष्ट होतो, घुसतो. त्याने काय होतं मग? तो बस्ती काय करतो? अरुण दत्त म्हणतो मूलापकर्षणात. कसं काम करतो तो? मूल अपकर्षणात. अपकर्षण याचा अर्थ काय? अपकर्षण याचा शब्दशः अर्थ की खेचून बाहेर काढणे, दूर करणे, टू रिमूव्ह. म्हणजे मूल कोणाची मुलं? अर्थात प्रकोपित वाताची मुलं. एखादं तुम्ही जर कधी आपण आपल्या एखाद्या ग्राउंडवर किंवा गार्डन मध्ये आपण जेव्हा मराठीमध्ये तण उपटतो म्हणतो की नाही, काँग्रेसचं गवत असतं, कधी कधी साधं गवत असतं, ते आपण उपटताना काय करतो? आपण तोडणं वेगळं, उपटणं वेगळं. उपटणं म्हणजे त्याची मुळं सुद्धा जमिनीतनं बाहेर यावीत, हे आमचं प्रयोजन असतं. त्या प्रक्रियेला म्हणायचं मूलापकर्षण. आणि त्याच प्रकारे इथं त्यांनी तो शब्द वापरलाय की वाताची मुळं ही खऱ्या अर्थाने पक्वाशयामध्ये असतात. आणि म्हणून वाताचं समूल उच्चाटन व्हायला पाहिजे किंवा निर्मूलन व्हायला पाहिजे असं अपेक्षित असेल तर त्यासाठी पक्वाशयावर काम करणारी चिकित्सा हे त्याचं सगळ्यात महत्वाचा उपक्रम होणार आहे, विच इज नथिंग बट बस्ती. आणि म्हणून एक खूप छान सोपा पण महत्वाचा सिद्धांत हा आम्हाला इथं अरुण दत्त उलगडून सांगतो की बाबा रे, म्हणून बस्ती हा वाताचा प्रधान उपक्रम आहे. मूलापकर्षणात वाताच्या प्रकोपित वाताच्या मुळांचं समूळ उच्चाटन करण्याची क्षमता ही त्याच्याकडे आहे. ओके, पुढे बघूयात. सकल शरीर व्यापित्वे अपि एषाम इदम विशेषेण उक्तम. काय म्हणतो अरुण दत्त? आता बघा, पुनश्च आपण सूत्रस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये जाऊया. तिकडे काय म्हटलंय? ते व्यापिनोपी. पुढे सूत्र त्याने कोट केलंच आहे. तथाच प्रागध्यगिष्ट अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय क्रमांक 1 आणि सूत्र क्रमांक 7. ते व्यापिनोपी रुन्नाभ्योर्धो मध्योर्धो संश्रयः. हे सूत्र प्राय आमचं सगळ्यांचं पाठ असतं. याचा अर्थ काय? ते व्यापिना अपि. हे सर्व दोष कोण? वातपित्त कफ व्यापी. कुठे व्यापी? शरीराच्या अंतर्गत. म्हणजे शरीरामध्ये हे दोष सर्वत्र व्याप्त असतात. यांनी सर्व शरीर हे पूर्णतः व्यापलेलं आहे. मग जर शरीरामध्ये, शरीराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला वात, पित्त, कफ हे सर्व दोष सापडणार आहेतच. मग त्यांची पुन्हा स्थान सांगण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न पडायला पाहिजे. जी गोष्ट सर्वत्र आहे, वात, पित्त, कफ नाही असा आमच्या
शरीरामध्ये कोणताही भाग नाही. एक खूप छान याबद्दल एक जे वर्णन येतं हे चरक विमानस्थान 5 मध्ये येतं, स्रोतो विमान. तिकडे तर तो म्हणतो की केस, नख यांच्यामध्ये मन ह्याला प्रवेश नाही, कारण त्यांच्यामध्ये चेतनेला प्रवेश नाहीयेत. म्हणून ते सगळे बघा, केस कापताना, नखांची टोकं कापताना वर दुखत नाही, कारण त्यांच्या ठिकाणी हे मन नाही, त्यांच्या ठिकाणी मनाचा संचार होऊ शकत नाही, म्हणून त्यांच्या ठिकाणी चैतन्याचा आविष्कार होऊ शकत नाही. मात्र या नख केशांमध्ये मात्र दोष जाऊ शकतात. सो जिथे मनासारखी सूक्ष्म गोष्ट जाऊ शकत नाही, तिथे सुद्धा दोषांना जायला परवानगी आहे जणू काही. ही तिकडे खूप छान एक संकल्पना सांगितलेली आहे. सांगण्याचं प्रयोजन काय, की नख आपण शब्दशः म्हणतो ना, नख शिखांत. सर्वत्र प्राकृतावस्थेमध्ये सुद्धा दोष असणारच आहेत. त्यामुळे ते शरीरात सर्वव्यापी असतील तर मग त्यांचं स्थान हे वेगळं सांगायचं प्रयोजन कसं काय? अख्खं शरीर हे त्यांचं स्थान. म्हणून मग इथं अष्टांग अरुण दत्त म्हणतो, सकल शरीर व्यापित्वे अपि. ती मंडळी सगळ्या शरीराला व्यापत असून सुद्धा काय, एषाम इदम विशेषेण उक्तम. एषाम इदम काय, ह्यांचं. एषाम म्हणजे काय, ह्यांचं. इदम हे हे काय, स्थान. ही स्थान विशेषेण उक्तम. म्हणजे इथे विशेषण म्हणजे काय, इथं त्या दोषाची उपस्थिती विशेषत्वाने असते. म्हणजे तुम्ही बघितलं तर एखाद्या रूम मध्ये, आपण बघितलं हॉलमध्ये असो, बेडरूम मध्ये असो, एखादा पण जे काही रूम मध्ये 2-3 दिवे असतात लावलेले, लाईट्स असतात, ते ऑन केले की अख्खा जो काही रूम आहे ती प्रकाशित होते. मात्र कुठे प्रकाश कमी अधिक असतो का, असं नक्कीच होऊ शकतं. तुम्ही काही स्थानी हा प्रकाश हा अत्यंत ब्राईट असतो, तुम्ही तिथे जाऊन बसता बरेचदा पुस्तक वाचायला, पेपर वाचायला, आणि साक्षात जर तुम्ही अक्षरशः बल्बच्या पुढे गेलात किंवा तुमच्या ट्यूबलाईटच्या पुढे गेलात तर तुमची नेत्र ही दिपून जातील. म्हणजे जरी अख्खी रूम ही प्रकाशमान असली तरी त्याची उपस्थिती ही कमी अधिक प्रमाणात सर्वत्र असते. त्याचप्रमाणे जरी दोष हे शरीरात सर्वत्र असतील तरी सुद्धा त्यांच्या विशेष उपस्थितीची काही स्थानं ही शरीरामध्ये आहेत, आणि ती स्थानं ही या अध्यायामध्ये या सूत्रांद्वारे सांगितली जात आहेत. बघा बरं, एकूण 3 सर्कल आहेत. एक म्हणजे सर्व शरीर हे स्थान झालं. त्याच्यानंतर इथं वाताचं आपण उदाहरण बघूयात. पक्वाशय कटी सक्ती ही दुसरी विशेष स्थानं झाली, आणि त्याच्यामधलं पण आपण आतापुरतं म्हणूयात की अतिविशेष स्थान हे पक्वाशय झालं. आणि अशा प्रकारे तुम्हाला उर्वरित 2 दोषांमध्ये पण बघायला मिळणार आहे. अख्ख्या शरीरामध्ये आहेतच, त्याहून इस्पेशली या स्थानांमध्ये आहेत, आणि त्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त त्याची उपस्थिती ही एका स्थानामध्ये आहे. अशी रचना ही आम्हाला इथं समजून घ्यायची आहे. पुढे बघा, विचित्र गतित्वात एषाम वक्ष्यमाण प्राणादिभेदेन पृथक स्थान कर्म निर्देशः. आता टीकाकारांना माहिती अर्थात की यानंतर लगेचच पुढे काय येतं, प्राणादिभेदात पंचात्मा नावाने वायूचे, पुढे पित्ताचे, कफाचे 5-5 प्रकार येतात, आणि त्या प्रत्येक प्रकाराचा, प्रकार म्हणूयात नको, प्रकार शब्द थोडा चुकीचा आहे, प्रकार शब्द हा चुकीचा आहे. वायूचेच जे काही नामादी भेदाने अंश हे शरीरात अन्यत्र पण आहेत, ज्याला आपण प्राणा नावाने संबोधतो, उदान नावाने संबोधतो वगैरे, तर त्यांची प्रत्येकाची स्थानं ही पुन्हा वेगळी दिलेली आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण काल बघितलं की हे सूत्र क्रमांक 1, 2, 3 हे दोषांचे स्थानभेद आहेत, पण ते स्थानभेद या 3च सूत्रांपुरते संपत नाहीत. पुढे प्राणाची स्थानं, उदानाची स्थानं, पाचकाचं स्थान, आलोचकाचं स्थान वगैरे वगैरे अशी 15च्या 15 दोषभेदांची स्थानं पुनश्च एकदा दिलेली आहेत. मग अशी 2-2दा स्थानं देण्यामागचं प्रयोजन काय, त्याबद्दल आम्हाला अरुण दत्त सांगतात, विचित्र गतित्वात एषाम. एषाम म्हणजे यांच्या म्हणजे कोणाच्या, या दोषांच्या. काय, विचित्र गतित्वात, त्यांची गती ही विचित्र असल्यामुळे. विचित्र याचा शब्दशः अर्थ होतो, किंवा संस्कृतमध्ये जो अर्थ अपेक्षित आहे तो वेगवेगळ्या प्रकारची. चित्र विचित्र म्हणतो ना आपण ते, सो बरेचदा त्याला थोडा नकारात्मक शेड अशी आपल्याला मराठीमध्ये असते, पण इथं मात्र ती शेड अपेक्षित नाही. विचित्र गतित्वात म्हणजे काय, तुम्ही बघितलं तर एखादा दोष
हा डोक्यापासून वाहत गेला आणि पायापर्यंत वाहत गेला असं नदीप्रमाणे फिरतो का? सरळ सोट अजिबातच नाही. वात पित्त कफ हे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दिशेने, कधी एकाच सिरेतनं विरुद्ध दिशेने, कधी सोबत सोबत अशा भिन्न भिन्न प्रकारे फिरत असतात. तुम्हाला जर कधी वाटलं तर तुम्ही फक्त जी काही दोषांची तुम्ही स्थानं सांगितलेली आहेत वात दोषाची, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की प्राण कुठे आहे, उदाहरण कुठे आहे, तुम्हाला 2 दोष एकाच ठिकाणी बघायला मिळतील. तुम्हाला गोष्ठामध्ये समान पण आहे, अपान पण आहे, पण दोघांची गती वेगळी आहे. व्यान तर सर्वत्र आहे. सो ह्या सगळ्या दोषांच्या प्रत्येकाच्या जे काही भेद आहेत त्यांच्या गती बघत राहिलो तर हे इतकं सरळ सोपं चित्र नाहीये. प्रत्येकाची गती ही वेगवेगळी असल्यामुळे या सगळ्या गतींना समजून घेण्यासाठी वक्षमाण प्राणादी भेदेन पृथक स्थान कर्म निर्देश हा वक्षमाण म्हणजे भविष्यकाळवाचक रूप आहे. या पुढच्या सूत्रांमध्ये जे काही आम्ही प्राणादी भेदेन अशा प्रकारे पृथक पुन्हा एकदा वेगळं स्थानाचा निर्देश केलाय, कर्माचा निर्देश केलाय. तो का केलाय? कारण अशी वेगवेगळ्या प्रकारची गती असलेल्या दोषांबद्दल आम्हाला अधिक चांगली माहिती मिळावी. म्हणजेच काय? थोडक्यात स्थानभेदांचा उल्लेख या अध्यायात 2दा येतो. एकदा ह्या 3 सूत्रांच्या आधारे आणि पुढे प्राणादी भेदात पंचात्मापासून दोष प्रकार ज्याला आम्ही म्हणतो त्यांच्यामध्ये. ठीक आहे, ही झाली अरुणदत्ताची टीका. आता बघूयात आपण हेमाद्रीची टीका. आयुर्वेद रसायन तत्रादौ स्थानतो भेदः. तत्रादौ तत्र कोणामध्ये काल आपण बघितलं की हेमाद्रीने एकूण 7 हे भिन्न भिन्न प्रकारचे भिन्न भिन्न भेदांचे क्रायटेरिया हे त्याच्या टीके दिलेले आहेत आणि जे आम्हाला या अध्यायामध्ये पुढे पुढे क्रमशः बघायला मिळतात, ज्याच्या आधारावर मी म्हटल्याप्रमाणे की भिन्न भिन्न प्रकरण सब टॉपिक्स हे डिस्क्राईब केलेले आहेत, जो तुमचं कालचं गृहकार्य होतं. आता त्याच्यातला पहिला भेद कोणता आहे? स्थानतः भेद. आदौ म्हणजे सुरुवातीचा, आरंभाचा. तत्र त्या सगळ्या 7 क्रायटेरिया मधला पहिला क्रायटेरिया आहे भेदाचा, दोष भेदाचा, तो म्हणजे स्थान. आणि म्हणून इथं हेमाद्री म्हणतो तत्रादौ स्थानतः भेदः स्थानतो भेदः. आता तो म्हणतो बघा पुढचं आहे ना ही हेमाद्रीची टिपिकल स्टाईल आहे. तुम्हाला ती गोष्ट कळत जाईल की तो तुम्हाला जिकडं जिकडं शक्य आहे तिकडं तिकडं तुम्हाला तो क्लासिफाय करून सांगतो, तिकडे तुम्हाला तो कॅटेगरी करून सांगतो. आणि म्हणून आम्हाला हेमाद्री समजायला खूप सोपं जातं आणि हेमाद्रीद्वारे आम्हाला अष्टांग हृदय समजणं पण खूप सोपं जातं. कारण जेव्हा एखादी गोष्ट ही सुटसुटीत वेगवेगळी करून सांगितली जाते तेव्हा आम्हाला ती लवकर समजते. बघा ना आता तो कसं म्हणतो छानपैकी, स्थानम द्विधा. दोषांची स्थान ही 2 प्रकारची आहेत. सामान्यम विशिष्टांच म्हणजे सामान्य स्थान आणि विशिष्ट स्थान. च म्हणजे आणि या अर्थाने च या समुच्चयवाचक अव्ययाचा उपयोग केला जातो संस्कृतमध्ये. तत्र आदौ सामान्यम. ह्या सूत्रामध्ये जे काही सुरुवातीस स्थान सांगितलेली आहेत कोणकोणती, अर्थात पक्वाशयापासून ते स्पर्शनेंद्रियापर्यंतची, ती कशी आहेत? ती सामान्य आहेत. म्हणजे या सूत्रामध्ये सुरुवातीला सामान्य स्थान सांगितलेली आहेत. तत्र वायो स्थानमाह. त्यांच्यामधली वायूची स्थानं कोणती हे तुम्हाला सांगत आहेत. ह्या तिन्ही सूत्रांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की मी आताच म्हटल्याप्रमाणे की हा हेमाद्रीचा भाग आम्हाला समजून घ्यायचा आहे की सामान्य स्थानांचा उल्लेख मी आता तुम्हाला म्हटलं की 3 सर्कल व्हिज्युअलाइज करा की अख्खं शरीर, त्यातलं पण काही विशेष त्या दोषाची स्थानं आणि त्याच्यामधलं पण एक अतिविशेष स्थान. तर ह्याचं पुन्हा क्लासिफिकेशन करताना हेमाद्री म्हणतो की ह्या सूत्र क्रमांक 1, 2, 3 ह्या 3 सूत्रांमध्ये ज्या ज्या स्थानांचं वर्णन केलेलं आहे त्या सगळ्यांना तुम्ही सामान्य म्हणा. आणि पुढे तुम्ही जर आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत की प्राणादी भेदात पंचात्मा हे जेव्हा सूत्र सुरू होतं तेव्हा हेमाद्री म्हणतो की आता जे काही दोषांचे 5-5 प्रकारचे आम्ही भेद केलेले आहेत त्यांची जी स्थानं आहेत प्रत्येक दोष भेदाची ती मात्र विशिष्ट स्थानं आहेत. म्हणजेच काय, सूत्र क्रमांक 1, 2, 3 ही हेमाद्रीनुसार दोषांची सामान्य स्थानं आणि दोषांचे जे 15 भेद आहेत त्यांची जी स्थानं आहेत ही दोषांची विशिष्ट स्थानं, असं डिव्हिजन आम्हाला हेमाद्रीद्वारे बघायला मिळतं.
त्यांच्यापैकी आता ह्या सूत्रामध्ये काय सांगितलंय पहिल्यांदा, वायोः स्थानमः पक्वाशयापासून ते स्पर्शनेंद्रियापर्यंत पक्वाशय इति. आता पुन्हा बघा, हेमाद्री पक्वाशयाला डिफाईन करतो. पक्वाशयः नाभेः अधः अधः पक्वान्न स्थानम. तो त्याला जॉग्राफिकली डिफाईन करतो. कुठे आहे नक्की पक्वाशय? तो म्हणतो नाभेः अधः, नाभीच्या खाली पक्वान्न स्थानम, पक्व अन्नाचं स्थान. आता गंमत बघा, अन्न जेव्हा पक्व होतं असं आपण म्हणतो तेव्हा नक्की काय घडतं? सार किट्ट विभजन घडतं. सार म्हणजे आहार रस, किट्ट म्हणजे त्याचं जे मलमूत्राचा जो संयोग असतो, जो पुढे जाऊन मग पुन्हा त्याचं अच्छमल मूत्र आणि घनमल पुरुष असं तयार होतं. तर जर तुम्ही बघितलं की जेव्हा अशा प्रकारे अन्नाचं पचन पूर्ण होतं तेव्हा पित्ताशयामधून आमाशयाच्या अधोभागातनं पुढे जेव्हा आहार रसा ढकलला जातो, तो तिथून हा वायूद्वारे धमन्यांच्या माध्यमातनं हृदयापर्यंत पोहोचवला जातो. तो पुढे पक्वाशयात खाली खाली सरकत नाही अर्थात, कारण त्यापासून पुढे हृदयात गेला की मग धातू परंपरा सुरू होते. मग पक्वाशयात खाली खाली कोण सरकतं? तर पक्वान्नाचा जो मलभाग आहे तो पुढे सरकतो. आणि म्हणून त्याला त्यांनी म्हटलेलं आहे पक्वाशय, दॅट इज पक्वान्न स्थानम. आणि तो नाभे हे अधहा, नाभीच्या खाली जो काही आमच्या कोष्ठाचा महास्रोताचा भाग आहे त्याला पक्वाशय म्हटलेला आहे. बघा, आता हा भाग खरं पुढे पुन्हा येणार आहे पुढच्या सूत्रामध्ये. तुमच्या समोर सूत्र आहे ते, त्याच्यामध्ये पहिले दोन शब्द काय आहेत पित्तस्थानामधली? नाभीही आणि आमाशया. आता आमाशयाबद्दल पुनश्च खाली जे काही हेमाद्री म्हणतो, मी मुद्दाम थोडस स्क्रोल अप करतो. बघा काय म्हणतो तो, आमाशयाः नाभेः ऊर्ध्वम. हा, मी ते मार्क करतोय फक्त. हा, आमाशयाः नाभेः ऊर्ध्वम अपक्वान्न स्थानम. म्हणजे बघा, आम्हाला तो छान एक डिव्हिजन करून देतो. हे आम्हाला अर्थात ग्रंथामध्ये पण सांगितलेलं आहे, पण टीकांच्या अनुषंगाने आम्हाला लवकर कळतं. काय कळलं आम्हाला बघा, की आमाशय आणि पक्वाशय यांचं नक्की डिव्हिजन कसं आहे. कसं आहे, आमाशय म्हणजे नाभीच्या वरचा आमच्या महास्रोताचा भाग, आणि पक्वाशय म्हणजे महास्रोताचा नाभीच्या खालचा भाग. आणि म्हणूनच चरक हा कोष्ठाला किंवा महास्रोताला आमपक्वाशय असं नाव देतो. हे फार महत्वाचं आहे, कारण लक्षात घ्या, आशय म्हणजे साधारणतः मोकळी जागा, अवकाश, अ वेल डिफाईन्ड स्पेस असा अर्थ लक्षात घ्यायचा. इथं तुम्ही तो स्पष्टपणे सांगतोय बघा हेमाद्री, की इथून खालची जागा म्हणजे पक्वाशय, इथून वरची जागा म्हणजे आमाशय. आणि हे महत्वाचं का आहे, हे जेव्हा मी पुढे नाभी याविषयी बोलायला येईन तेव्हा मी सांगेन. पण आता हा मुद्दा फक्त डोक्यात घालून ठेवा की हे आशय आहेत, आणि आशय आणि कोष्ठांग या दोन भिन्न गोष्टी आहेत. आशय हा विशिष्ट अवकाश असतो. इट इज अ स्पेस बाउंड बाय स्पेसिफिक बाउंड्रीज, मार्क्ड बाय स्पेसिफिक बाउंड्रीज. आणि त्याचे जे काही बाउंड्रीज आहेत जणू काही, हे आम्हाला हेमाद्री या निमित्ताने सांगत आहे. ओके, एक इथं अधोरेखित करतो मुद्दामून थोडं अनलर्न करायला, की पक्वाशय इज नॉट इक्वल टू आंत्र. आंत्र हा कोष्ठांग आहे, स्थूलांत्र, क्षुद्रांत्र त्याचा उल्लेख वेगळे येतात. पक्वाशय हा आशय आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल क्रमशः मी विस्तार करेन पुढे, मुख्यतः नाभीच्या अनुषंगाने. पण आशय भिन्न आणि कोष्ठांग भिन्न हे डिव्हिजन लक्षात ठेवा. आणि आता लक्षात ठेवा की वाताचं जे विशेष स्थान आहे ह्या सूत्राच्या अनुषंगाने ते पक्वाशय आहे, फक्त आंत्र नाही. आम्हाला बरेचदा फक्त इंटेस्टाईन असं व्हिज्युअलायझेशन होतं, तसं नाहीये. आशय ही अधिक वेगळी संकल्पना आहे, जी विशिष्ट अवकाश व्याप्त केलं जातं, त्याला आशय म्हणायचंय, जे पक्वाशय हे नाभीच्या खाली आहे. ठीक आहे, पुढे बघा, कटी म्हणजे श्रोणी, त्याचं त्यांनी पर्याय नावाद्वारे अर्थ सांगायचा प्रयत्न केलाय. आता इथं पण एक वेगळा भाग मुद्दामून सांगतो, थांबवून सांगतो. तुम्ही जर बघितलं ना इंटरेस्टिंगली, तर इंग्रजी भाषेमध्ये कटी या शब्दाला वेगळा पर्याय शब्द नाहीये. लो बॅक असं म्हणतो आपण. लो बॅक इज लोअर पार्ट ऑफ बॅक. पण तुम्ही कटी ह्याचं आपल्या ग्रंथामध्ये लक्षणांच्या मध्ये असेल, चिकित्सेमध्ये असेल, संप्राप्तीमध्ये असेल, आम्हाला वेगवेगळं वर्णन बघायला मिळतं. कटिपृष्ठ
हे एकाच सिस्टीमचे भाग आहेत असं ग्रंथात सांगितलेलं नाहीये प्रत्येक वेळेस. किंबहुना कटी हा जेवढा प्राधान्याने वाताचं स्थान आहे तेवढं पृष्ठ हे नाहीये. आणि म्हणून कटीच ठिकाणी कर्म होणं, कटी स्थानी भिन्न भिन्न लक्षणांची उत्पत्ती होणं, अशा प्रकारे संप्राप्ती सुरू होणं, जशी आमवात असेल, त्रिक ह्या अवयव समूहाशी त्याचं साधर्म्य असणं, ह्या अनेक गोष्टी ह्या आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या आहेत. म्हणून कटी नावाचा वेगळं हा विशिष्ट प्रत्यंग आहे, लक्षात ठेवा. जरी त्याला इंग्रजीमध्ये लोबॅक म्हटलं तरी आपल्याकडे त्याला वाताचं वेगळं स्थान म्हटलेलं आहे. हे वर्थ टेकिंग कॉग्निझन्स आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, पुढे सक्ती म्हणजे काय? वंक्षणादी अंगुष्ठांतम. बरेचदा आपला एक अर्थ माहिती असतो आपल्याला सक्तीचा, जो चुकीचा नाहीये पण तो अपुरा आहे, ते म्हणजे मांडी. पण तसं नाहीये बघा. इथं पुन्हा हे मात्र खूप छान प्रकारे आम्हाला सविस्तर सांगतोय की सक्ती याचा अर्थ काय? वंक्षणादी, जांघेपासून, अगदी मी ग्रॉस मराठीमध्ये सांगतोय. वंक्षण म्हणजे काय? तर जांघेचा भाग ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, तिथपासून वंक्षणादी, तिथपासनं सुरुवात असलेला आणि कुठपर्यंतचा? अंगुष्ठांत. अंगुष्ठांत म्हणजे पायाच्या अंगठ्यापर्यंत. हा अख्खी सक्ती झाली. म्हणजे बघा, बरेचदा हे कसं आहे, आम्हाला आमच्या एका अध्यापिकेने खूप छान सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा कर्म करता तेव्हा तुम्हाला कळतं, म्हणजे अभ्यंग करता, पिंडस्वेद करता, तेव्हा तुम्हाला कळतं की पाय हे सुरू कुठून होतात. बरेचदा जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा केवळ मुख्यतः उदाहरण तर पुरुष रुग्ण असेल, हा बरेचदा तो हाफ चड्डी किंवा तत्सम कपडे घालून आला की आपली कर्म सुद्धा कुठून सुरू होतात? आपली कर्म मुख्यतः जे काही स्फिक प्रदेश आहे त्याच्या खालून सुरू होतात. पण बघा, पाय ह्या गोष्टीची सुरुवात, सक्ती ज्याला म्हणतो आपण, ही मांडीच्या मधूनही होते. ही अगदी मागे स्पिकापासून आणि पुढे वंक्षणापासून सुरू होत आहे. आणि म्हणून आम्हाला कर्माचा विचार करताना सुद्धा इथपासनं अख्खे पाय धरायला लागतात. ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत कर्मामध्ये. याचं मुख्य खूप छान आम्हाला व्हिज्युअलेशन करायला मदत होते. आणि म्हणून हे मुख्यतः दोन्ही अख्खे पाय हे वाताचं मुख्य स्थान आहे, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून जितक्या सहजपणे, बघा बरं, तुम्हाला मी व्यवहारातले उदाहरण देतो की जितक्या सहजपणे पायात गोळे येतात, पाय दुखतात, थोडक्यात पादाच्या स्थानी जितक्या सहजपणे वाताचा जय होतो, प्रकोप होतो, तितक्या सहजपणे बरेचदा आम्हाला हातामध्ये बघायला मिळत नाही. तुलनेने पिंडिकोद्वेष्टन हे लक्षण जितक्या सहजपणे बघायला मिळेल तितकं बाहुद्वेष्टन असं बघायला मिळतं का हो? किंवा प्रकोष्ठद्वेष्टन. सांगायचा मुद्दा काय की पाय हे विशेषत्वाने वाताचं स्थान आहे, हे आम्हाला समजून घ्यायला लागतं. आणि म्हणून जर ते वाताचं स्थान असेल तर त्या ठिकाणी वाताचं शमन करण्यासाठी आम्हाला अधिक प्रयत्न करायला लागतात. आणि म्हणून बघा, प्रायः कटी आणि त्याचे दोन उभय पाद यांचे वातव्याधी होण्याचं प्रमाण पण अधिक आहे, कारण ते वाताचं स्थान आहे. आणि त्या वाताच्या स्वतःच्या स्थानांमध्ये चयोवृत्ती स्वधामनेव ही प्रक्रिया पटकन घडणार आहे, कारण चय ही स्वधामनी वृद्धी आहे. आणि त्या ठिकाणी म्हणून जर वातप्रकोपाचे कोणते स्थानिक विहारात्मक हेतू घडले तर प्रकोप होणं हेही सहज शक्य असतं. आणि जेव्हा वात हा स्वस्थानी प्रकोपित होतो, स्वस्थानी त्याचा संशय होतो पुन्हा जाऊन, तेव्हा त्याला तिथून मुळातनं उखडून काढणं हे थोडं अवघडून बसतं, कारण त्याला स्थानाचं बलय मिळालेलं असतं. आणि म्हणून बघा, कटी अधो जे काही संप्राप्ती असतात वातव्याधीच्या, तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी कर्म करायला लागतात, बरेच दिवस चिकित्सा द्यायला लागते. त्या सगळ्यांचं मूल सिद्धांतांचे जे काही बीज आहेत ही या साध्या सूत्रांमध्ये आहेत की कटी आणि सक्ती म्हणजे कंबर आणि पाय अख्खे, थोडक्यात कमरेपासून अख्खं खालचं शरीर हे वाताचं विशेष स्थान आहे. हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होतं, समजून घ्या. श्रोत्रम करणः हे सर्वांना माहिती आहे. शिरश्रवण पादेषु तम विशेषण शिलेत वगैरे, किंवा जे काही त्याची हे आहे, शब्दाची योनी आहे ती वात आहे वगैरे, त्याबद्दल मी काही विस्तार करत नाही. हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे की कर्ण दोन्ही हे वाताची मुख्य स्थान आहेत. स्पर्शनेंद्रिय त्वक. स्पर्शनेंद्रियम याचा अर्थ इंद्रिय पेक्षा इंद्रिय अधिष्ठान घ्यावा, असं हेमाद्री स्पष्टपणे म्हणतो. बघा, त्वक हे साक्षात इंद्रिय
1-2 मिनिट सर, चुकून लिव्ह झालंय. मी कळवते सरांना 1-2 मिनिट. सॉरी, रेंजचा इश्यू होता, अचानक लाईट गेल्यामुळे ते नेट बंद झालं होतं. येस, माझा आवाज येतोय? हो, येतोय. मी फक्त टीका शेअर करतो आणि आपण लगेच सुरू करू. ठीक आहे, क्षमा करा, कधी लाईटचा थोडा इश्यू असल्यामुळे इंटरनेटचा इश्यू आला. असो, आपण सुरू करूयात. सांगण्याचा मुद्दा की जो शेवटचा मुद्दा होता स्थानाबद्दलचा, की स्पर्शनेंद्रिय हे इथं इंद्रिय म्हणून अभिप्रेत नाही. हेमाद्री स्पष्टपणे म्हणतो की त्याचा अर्थ त्वक असा घ्यावा. त्वक म्हणजे इंद्रिय अधिष्ठान आहे, आणि म्हणून इथं त्वचेचा हा जो काही आश्रयाने वायू राहतो हे पण एक खूप महत्वाचा सिद्धांत आहे. बघा, बरेचदा आम्हाला विसरायला होतं की त्वचा हे वाताचं स्थान आहे. आम्हाला प्राय त्वचा हे पित्ताचं स्थान आहे माहिती असतं, कारण त्या ठिकाणी भ्रजक पित्त नावाचा प्रकार हा सांगितला गेला आहे. मात्र त्वचा हे वाताचं स्थान आहे हा मुद्दा बरेचदा आम्हाला विसरायला होतो. आणि ह्याच मुद्द्याच्या अनुषंगाने जो काही माझ्या डोक्यात तुम्हाला आजचं गृहकार्य द्यायचं होतं ते या अनुषंगाने आहे की आम्हाला नकळत हे याबद्दलचे आम्ही उपक्रम करतो, विचार करतो, पण त्याचा खूप छान संदर्भ हा चरक सूत्रस्थानामध्ये आलेला आहे. मात्राशितीय अनेकांना माहिती असेल, पण त्या निमित्ताने मला अपेक्षित आहे की पुन्हा तुम्ही एकदा जाऊन त्याचं वाचन करावं. गृहकार्य एवढंच असेल की स्पर्शनेंद्रिय म्हणजे काय, तर त्वचा हे वाताचं एक मुख्य स्थान आहे. या अनुषंगाने खूप छान सूत्र चरक सूत्रस्थान अध्याय क्रमांक 5 मध्ये बघायला मिळतं. त्या चरकाच्या अध्यायामध्ये हे जे काही ज्याला आपण दिनचर्याचे उपक्रम म्हणतो त्या नित्य सेवनीय उपक्रमांचं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. आणि त्या उपक्रमांच्या अनुषंगाने एक सूत्र हे तिथे आलेलं आहे. मी मुद्दाम सूत्र कोणतं सांगत नाही, हे मी अर्थात तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेन, पण त्या निमित्ताने तुम्ही ते सूत्र बघा. गृहकार्य एवढंच आहे की ते सूत्र कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं, ते सूत्र वाचणं, ते सूत्र तुमच्या गृहकार्यामध्ये लिहून काढणं, आणि त्याचा तुम्हाला कळलेला अर्थ आणि त्याच्याबद्दलच्या काही 1-2-3 ओळी, त्याचा रेलेव्हन्स असेल, त्याचं महत्वामागचा काही विचार असेल, हा लिहिणं, हा त्यामागचं तुमचं आजचं गृहकार्य आहे. की चरकाने वाताचं स्पर्शनेंद्रिय हे स्थान महत्वाचं काय आणि त्याचा उपयोग कसा आहे हे आम्हाला त्या अध्यायात सांगितलेलं आहे. तर ते सूत्र आणि सूत्राबद्दलचे काही थोडे स्पष्टीकरण हे तुम्ही लिहून पाठवा. काल अनेक लोकांनी गृहकार्य ही ईमेल केलेली आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही त्यांचे रिस्पॉन्स पोहोचवूच. त्याचप्रमाणे हे सुद्धा गृहकार्य तुम्ही निश्चितपणे ईमेल करू शकता. ओके, मुव्हिंग अहेड. तत्र तेषु स्थानेषु मध्ये पक्वाधानम पक्वाशया विशेषतः स्थानम. म्हणजे काय, तत्र तत्र या शब्दावर टीका करतोय हेमाद्री. तत्र म्हणजे काय, तेषु स्थानेषु मध्ये, त्या स्थानांमध्ये, तेषु स्थानेषु हे सप्तमी बहुवचन झालं. तेषु स्थानेषु या सर्व 6 स्थानांमध्ये पक्वाधानम, पक्वाधानम म्हणजे पक्वाशया विशेषतः स्थानम, हे विशेष स्थान आहे. हे पुन्हा एकदा इथं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच अनुषंगाने एक वेगळा मुद्दामून इथं सांगतो. वेगळा मुद्दा नाहीये, पण वेगळ्या प्रकारे मांडणी कशी गेली हे सांगतो. अष्टांग हृदयाच्या तुम्हाला जर माहिती असेल तर खर तर सर्वाधिक ज्ञात टीका ज्या ग्रंथावर आहे आयुर्वेदामधला तो म्हणजे अष्टांग हृदय. अर्थात त्यातल्या खूप कमी उपलब्ध आहेत. त्यातलं सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे आपल्या आत्ताच्या अरुण दत्ताची सर्वांग सुंदरा आणि हेमाद्रीची आयुर्वेद रसायन. त्या व्यतिरिक्त परमेश्वरकृत दीपिका असेल किंवा इंदूची पण टीका आहे अष्टांग हृदयावरची, ज्याने संग्रहावर पण टीका लिहिली आहे. त्याप्रमाणे दासपंडित नावाच्या एका व्यक्तीची पण टीका ही अष्टांग हृदयावर आहे, सूत्रस्थानावर, आणि ती विशेषतः दक्षिण भारतामध्ये बऱ्यापैकी वाचली जाते. आणि त्यात खूप छान छान काही वेगवेगळे मुद्दे आहेत. तर त्या अनुषंगाने मी जेवढा वाचायचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये जर काही वेगळं असेल तर ते तुमच्यापर्यंत सांगावं, पोहोचवावं, हे सुद्धा एक प्रयोजन आहे. तर ह्या सूत्राच्या अनुषंगाने तो नेहमीचीच माहिती सांगतो, पण खूप छान वाक्यात सांगतो. तेवढं तुम्हाला सांगतो की तो असं सांगतो की दोषांचं हे जे काही विशेष स्थान सांगितलेलं आहे हे सांगण्याचं प्रयोजन काय. तो म्हणतो कुपितानां मुख्य एव उपक्रमः कर्तव्यः न अन्यः. तो स्पष्टपणे म्हणतो की दोष हे जेव्हा कुपित आहेत किंवा कुपित दोषांचे मुख्य एव उपक्रमः कर्तव्यः न अन्यः. जेव्हा प्रकोपासारखी बलवान दोषावस्था असते तेव्हा तुम्हाला मुख्य उपक्रमच करायला लागतो.
आणि तो मुख्य उपक्रम कुठे करायला लागतो? तो वाताच्या मूलस्थानी करायला लागतो. आणि म्हणून इथं त्यांनी आम्हाला वाताची, पित्ताची, कफाची विशेष स्थानं क्रमाने कोणकोणती? पक्वाधानं विशेषतः, नाभिरत्र विशेषतः, कफस्य सुतरामुरः, अशी पक्वाधानं, नाभी, उर ही विशेष स्थानं सांगितलेली आहे. आणि त्या स्थानातनं त्या दोषाचं समूळ उच्चाटन करणं हे त्या प्रकोपित दोषांचा समूळ नाश करण्यासाठी आवश्यक आहे. असे खूप छान वाक्य आम्हाला त्या टीकेमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही या पहिल्या सूत्रावरची टीका होती. ह्याच्यानंतरचं पुढचं सूत्र केवळ वाचतो कालसारखंच, त्याचा थोडा गोषवारा बघूयात आणि त्याचे टीका वाचन मात्र आपण पुढच्या सत्रामध्ये करूयात. नाभिरामाशय स्वेदो लसिका रुधिरम रसः दृक्स्पर्शनैंच पित्तस्य नाभिरत्र विशेषतः. बघा, तुम्हाला पॅटर्न सहजपणे समजला असेल. पित्तस्य, बघा या शब्दाचं पुढे त्याला जोडणारं पद हे या सूत्रात बघितलेलं नाहीये. कोणतं? स्थानम. पित्तस्य. पित्तस्य काय? हा प्रश्न पडू शकतो. हा प्रश्न पडला तर अलीकडच्या सूत्रातनं तो शब्दाचं अनुवर्तन करायचं. म्हणजे पित्तस्य स्थानम. काय बाबा, कोणकोणती स्थान आहेत पित्ताची? नाभी, आमाशय, स्वेद, लसिका, रुधिर म्हणजे रक्त, रस रसधातू, दृक म्हणजे चक्षु आणि स्पर्शन. पुन्हा इथं स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा याचा उल्लेख आला. च पित्तस्य. च हा समुच्चयवाचक अव्यय आणि या अर्थाने पित्ताचे. नाभीही अत्र विशेषतः. आणि या सर्व स्थानांमध्ये विशेष स्थान कोणतं? नाभी. अशा प्रकारची रचना आम्हाला इथं बघायला मिळते. आता पुढच्या टीकेमध्ये जे काही आम्हाला इंटरेस्टिंग मुद्दे बघायचे आहेत त्यांचा मी सुतोवाच करतो. एक चर्चा केली अरुण दत्तांनी की बाबा रे, तुम्हाला जे काही ते त्वचा किंवा स्पर्शनेंद्रिय हे स्थान सांगितलंय, हे वाताचं पण आहे आणि पित्ताचं पण आहे. मग एकच स्थान दोन दोषांचं कसं असेल बरं? एक म्यान में दो तलवारें कैसे रहेंगी, सॉर्ट ऑफ दॅट. त्याची चर्चा ही आम्हाला पुढे बघायला मिळते. आणि दुसरा भाग जो आम्हाला पुढच्या सूत्राच्या अनुषंगाने थोडा विस्ताराने चर्चा करायचा आहे, तो मगाशी मी त्याचा टच केला होता विषय, तो म्हणजे कोष्ठांग, आशय या दोन संकल्पना. कोष्ठांग म्हणजे काय, आशय म्हणजे काय, त्यांचा एकमेकांशी संबंध काय असेल. आणि या कॉन्टेक्स्ट जो एक भाग बघायचा आहे तो नाभी या कोष्ठांगाबद्दलचा, की नाभी म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय. कारण नाभी हे ह्याला कोणतं पॅरल अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर हे आम्हाला बघायला मिळत नाही, शिकायला मिळत नाही. मग नाभीचा विचार आम्ही कसा करावा, ते तर पित्ताचं मूलस्थान आहे. या गोष्टींची चर्चा आपण आपल्या पुढच्या सत्रामध्ये करूयात. आजच्या सत्रामध्ये किंवा आतापर्यंतच्या एकूण अध्यापनामध्ये कोणाला काही अडचण असल्यास अनम्यूट करून मला विचारू शकता. अन्यथा आपलं आजचं सत्र हे आपण इथं थांबवणार आहोत. ठीक आहे. कोणाला काही शंका असल्यास तुम्ही अनम्यूट करून विचारा. गुड इवनिंग सर. सर मुझे एक्चुअली हिंदी ज्यादा अच्छे से समझ में आती है बट मराठी थोड़ी थोड़ी आती है. सर अभी आपने Okay. क्या उसका बोला कि वो टीका में क्या लिखा है कि स्पर्शन इंद्रिय के दोनों स्थान वात और पित्त हैं तो एक म्यान में, उसका क्या आपने सर एक्सप्लेनेशन दिया? मैंने कहा कि वो मुझे वो सारा अंश ये आगे के जो पित्त स्थान की टीका है उसमें आया है, तो वो हम आगे के सत्र में देखने वाले हैं. ऐसा मैंने ओके आपको सिर्फ लिख के रखा था कि व्हाट वी आर गोइंग टू सी इनटू द नेक्स्ट सेशन. तो जो भी पढ़ के आना चाहे वो पढ़ सकते हैं. उसके बारे में चर्चा ये हम आगे के सत्र में करने वाले हैं. उसका मैं एलेबोरेशन ढंग से करने वाला हूँ आगे के सत्र में. ठीक है ना? ओके ओके, थैंक यू सर. हेलो, गुड इवनिंग सर. मेरा एक डाउट था, पकवा धानम और पकवाशय ये दोनों अलग अलग है या फिर नहीं, सेम है? दोनों पर्याय नाम है, दोनों सिनोनिम्स है. थैंक यू सर.